नमस्कार मित्रांनो, चला तर आपण आज आउटबॅक ऑस्ट्रेलियाची टूर करूया. तर तुम्ही बघू शकता की आउटबॅक ऑस्ट्रेलियामध्ये कोणीही लोक राहत नाहीत, खूप कमी लोक राहतात. आणि जी सँड किंवा माती जी इथली आहे ती एक प्रकारची रेड कलरची असते. आणि इथे फक्त आणि फक्त कंगारूज आणि इमूज मिळतात. आणि जर बघा नशिबाने खूप आत म्हणजे जंगलात तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला फक्त तिथे डुक्कर आणि काही ठिकाणी कॅमल दिसतात. आतापर्यंत आम्ही इमू, कंगारू आणि तुमचे पिग्स बघितलेले आहेत, पण आतापर्यंत आम्हाला अजून तरी कॅमल स्पॉट झालेले नाहीत. सो नशिबाने एक दिवस आम्हाला तेही बघायला मिळतील आणि आम्ही ते कव्हर करू. पण जेव्हा तुम्ही इथे ड्राईव्ह करत असता तेव्हा तुम्ही बघू शकता की जरी हे जंगलातला रस्ता असला तरी काउन्सिलने व्यवस्थित प्रकारे बनवलेला आहे. फक्त तो म्हणजे सील्ड रोड नाही पण अनसील्ड आहे, पण तरीही त्यांनी व्यवस्थित त्याचं ग्रेडिंग केलेलं आहे. सो 2-3 वर्षातून एकदा काउन्सिल या रस्त्याचं काम करत असते, कारण की या रस्त्यावर बऱ्याचशा लोकांची शेती आहे. भले ते शेती करत नसतील पण त्यांची जमीन मोठ्या प्रमाणावर आहे आणि ह्या जमिनीवर ते युजली शेळी पाळतात किंवा गोट्स पाळतात किंवा नुसते कंगारूंसाठी खायला ती जमीन सोडून देतात. पण लोकांची अशी रिक्वायरमेंट असते की आमचं शेत जरी किती लांब असलं टाउन पासून तरी काउन्सिलने त्यांना रस्ता बनवून द्यावा.